नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, मागच्या वेळचा व्हिडिओ माझा जो माननीय प्रकाश आंबेडकर बहुजनांचे नेते नाहीत काय असा होता आणि तो प्रश्न मी विचारणं स्वाभाविक होतं। याचं कारण सध्या जो आरक्षणाचा मोठा प्रश्न महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, जे आंदोलन सुरू आहेत, वारंवार मनोज जरांगे जे मराठा आरक्षणाकरता उपोषण करत आहेत आणि ते आरक्षण मिळालं असताना देखील 10% आरक्षण सर्वपक्षीय लोकांनी विधानसभेमध्ये मंजूर केले। ते मिळालं असताना देखील गुलाल देखील वाटून झाला होता, तरी देखील जरांगे पुन्हा पुन्हा उपोषणाला बसतायत आणि हे आरक्षण सगळे सोयऱ्यांसकट ओबीसी मधूनच मिळालं पाहिजे म्हणून हट्टाला पेटले आहेत। मी नंतर व्हिडिओ दुसरा बनवला नाही, आता बनवतोय। याचं कारण मी वाट बघत होतो, मी प्रतिक्रियांची वाट बघत होतो। कोणत्या? तर आरक्षण बचाव ही जी ओबीसी आरक्षण बचाव मुख्यतः ही जी यात्रा वंचित बहुजन आघाडीच्या अध्यक्षांनी प्रमुखांनी जी सुरू केलेली आहे आणि चैत्यभूमीवरून तिची सुरुवात झाली, ती यात्रा आता लातूरला पोहोचली आहे, कालची अपडेट। तर ह्या यात्रेत नेमकं प्रकाश आंबेडकर काय बोलतात, विविध पक्षीय नेते, ओबीसीचे नेते त्यांना कसा कसा प्रतिसाद देतात हे मला बघायचं होतं आणि त्याची मी वाट बघत होतो बरं का। मुख्यतः प्रतिसाद, कारण एकदा जो प्रश्न विचारला होता की ओबीसीचे नेते नाहीत का, मी आवाहन देखील केलं होतं ओबीसी बांधवांना की जास्तीत जास्त लोकांनी या आरक्षण बचाव यात्रेत सामील व्हायला हवं। अपडेट्सची वाट बघतोय अजूनही, मीडियाकडून पण काय अपडेट्स येत आहेत का, काय काय अपडेट्स येत आहेत। आणि हे सगळं बघितल्यावर माझ्या एक गोष्ट लक्षात आली बरं का, ती फार महत्त्वाची गोष्ट आहे। म्हणजे माझ्या एक लक्षात आलंय की वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे सर्वांनाच वावडे कसे काय, किंवा सर्वांनाच याची ॲलर्जी कशी काय। होय, तुमच्या लक्षात येत असेल माझा मुद्दा, सर्वांनाच ॲलर्जी कशी काय। कारण जी बैठक झाली होती त्या सर्वपक्षीय बैठकीला तुम्हाला माहिती आहे की कोणते कोणते नेते उपस्थित नव्हते। प्रकाश आंबेडकर मात्र आवर्जून उपस्थित राहिले, मतं मागवली होती, त्यांनी येऊन मत मांडायची संधी होती की हे आरक्षण ओबीसीतून द्यायला इतर राजकीय पक्षांची मंजुरी आहे का, किंवा त्यांचं काय म्हणणं आहे याबाबतीत। हजर नाही झाले। शरद पवार नाही जाऊ शकले, उद्धव ठाकरे नाही गेले, काँग्रेसचे नेते नाही पोचले आणि तिथेच लक्षात आलं की खरोखर आरक्षण हवंय का, की हा आरक्षणाचा खेळ असाच सुरू ठेवायचा विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत। याचं कारण आहे मनोज जरांगेंची भाषणं, त्यांनी उपोषण सोडलं, यावेळी लवकर सोडलं, स्थगित केलं म्हणूयात आपण, कारण पुन्हा बसतील त्याचा काही नेम नाही। तर ते सोडताना त्यांनी जी पाडापाडीची भाषा केली आहे ना, अर्थात आज कालच प्रकाश आंबेडकरांनी छान उत्तर दिलं, त्यांनी आवाहन केलं, उलट उत्तर दिलं म्हणण्यापेक्षा आपण आवाहन केलं म्हणूयात की 288 जागी उमेदवार उभे करावेत, म्हणजे विधानसभेच्या सर्व जागा लढवाव्यात, असं थोडक्यात आवाहन केलंय प्रकाश आंबेडकरांनी। अगदी बरोबर, हे सकारात्मक होईल बरं का। म्हणजे याला पाडू त्याला पाडू आणि मुख्यतः कोणाला पाडू, ते कोणत्या नेत्यांबद्दल बोलतायत ते काही लपून राहिलेलं नाहीये। पुन्हा मनोज जरांगेंच्या पाठीमागे कोण आहे याची देखील चर्चा आपण नेहमीच ऐकत असतो। तर हे विरोधी पक्षीय नेते जे बैठक घेतली जाते सरकारकडून तिथे उपस्थित राहत नाही, त्यांच्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी सुंदर उपाय सुचवला की सगळ्यांना पत्र लिहा आणि त्यांचं मत मागवा। अजूनही त्याला काही प्रतिसाद मिळालेला नाही। आज एक बातमी ऐकली की मराठा आंदोलक मत जाणून घेण्यासाठी मातोश्रीवर पोहोचले होते, माननीय उद्धव ठाकरे यांची शिवसेना, त्याचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आणि त्यांचं नेमकं मत काय हे जाणून घेण्यासाठी। सुरुवातीला तर अंबादास दानवेंनी अडवलं आणि हे नेते कोणाचे आहेत, हे आंदोलक कोणी पाठवलेत वगैरे चर्चा केली। म्हणजे नेहमीप्रमाणेच त्यांचा आरोप होताच की हे सरकारकडूनच मुद्दाम पाठवले गेलेत किंवा भारतीय जनता पार्टीने हे आंदोलक पाठवलेत। पण शेवटी उद्धव ठाकरेंनी भेट घेतली आणि पत्रकार परिषद देखील घेतली आणि त्यामध्ये त्यांनी जे सांगितलंय त्याच्यातून तुमच्या लक्षात येईल की आरक्षण खरोखर हवंय, की हा आरक्षणाचा चेंडू दिल्लीला उडवायचा आहे। होय, दिल्लीच्या नरेंद्र मोदी यांच्या सत्तेकडे, आणि तुम्ही नरेंद्र मोदीकडे हा प्रश्न मांडा, त्यांचं मत जाणून घेऊ। याचा अर्थ तुमच्या थोडं बहुत राजकारण कळत असेल तर सहजासहजी लक्षात येईल
की आरक्षण हवंय की दिल्लीचे जे सरकार आहे त्याला त्रास द्यायचा आहे, त्याच्यावर एक व्हिडिओ बनवणारच आहे वेगळा. माझा मुख्य विषय आहे की सगळ्यांनाच वावडे कसे काय. याचं कारण की कोणताही मोठा नेता प्रकाश आंबेडकर यांना भेटायला गेल्याचं इतक्या 7-8 दिवसात माझ्याकडे अपडेट्स नाहीत. कोणताही मोठा नेता. प्रकाश आंबेडकरांनी तर असं देखील विधान केलंय की मनोज जरांगे आणि फडणवीस यांचं भांडणी नौटंकी आहे. आणि ते विधान शॉकिंग होतं बरं का. कोणासाठी? मनोज जरांगे यांच्यासाठी ते विधान शॉकिंग होतं. मनोज जरांगेंनी बोलून दाखवलं की हे शॉकिंग आहे. अजून अनेक विधाने केली आहेत त्यांनी. राष्ट्रवादीवर टीका केली, उद्धव ठाकरे यांवर टीका केली आहे. भारतीय जनता पार्टीवर तर नेहमीच प्रकाश आंबेडकर टीका करतातच. जरी त्यांना बी टीम म्हणून हिणवलं जात असलं, हिणवण्या अर्थात हे खरं तर मला आश्चर्य वाटतं की इतकी मोठी यात्रा जी 7 तारखेला मला वाटतं छत्रपती संभाजीनगरमध्ये मंडल दिन साजरा केला जाणार आहे, तिथे समारोप होईल यात्रेचा. तर या यात्रेला जो प्रतिसाद मिळतो आहे तो मीडियानी दाखवायला हवा होता. होय, तुम्ही मीडियामधल्या सगळ्या बातम्या बघा. हिंदी मीडिया असेल, मराठी असेल, मी सगळं चाळून काढलंय, सगळं पालथं घातलंय जास्तीत जास्त अपडेट्स मिळवण्याकरता. आणि माझ्या लक्षात आलं की एकही फोटो, या आरक्षण बचाव यात्रेचा फोटो, म्हणजे कोणता फोटो पाहिजे मला, जनता किंवा व्हिडिओ कोणता पाहिजे, बातमी कोणती पाहिजे की प्रकाश आंबेडकर हे यात्रेमध्ये चाललेले आहेत आणि त्यांच्या मागे जो जनसमुदाय आहे तो किती मोठ्या प्रमाणात आहे ते दाखवायला हवं होतं खरं तर. कारण इतर नेते जेव्हा आंदोलन करतात, प्रकाश आंबेडकर सोडून म्हणतो मी, त्यावेळी मीडिया मिनिटाची बातमी घेत असतं बरं का. या गावात पोचले, एवढे नेते जमले होते, मग एवढा प्रचंड जनसमुदाय जमला होता, त्याला त्या नेत्यांनी संबोधित केलं. तुम्हाला माहिती असतील इतक्यातले अपडेट जर तुम्ही बघितले असतील, उपोषणाचे म्हणा किंवा इतर नेत्यांच्या यात्रेचे म्हणा, उपोषणाचे कोणाच्याही, फक्त मनोज जरांगे नाही, लक्ष्मण हाकेंनी देखील उपोषण केलं होतं. तर मीडिया असं का करते आहे, हा मुद्दा ॲलर्जी आहे म्हणून का, की प्रकाश आंबेडकर यांना प्रसिद्धी मिळू नये, जास्तीत जास्त लोक सहभागी होत आहेत हे कळू नये जनतेला महाराष्ट्रातल्या, आणि प्रकाश आंबेडकर यांचा पाठिंबा वाढू नये, जो ओबीसींकडून पाठिंबा मिळणार होता किंवा आंबेडकरवादी चळवळीत लोकांचा जो पाठिंबा मिळणार होता तो वाढलेला आहे आणि तो इतरांना दाखवू नये असा हेतू आहे का. याच्याकरता मीडिया मॅनेज केला गेला आहे काय. कारण आपल्याला माहिती आहे मीडिया सहज मॅनेज होतो. पेड न्यूज असतात आणि पैसे देऊन न्यूज दाबण्याची देखील व्यवस्था असते. तर मुद्दाम प्रकाश आंबेडकर यांच्या बातम्या, यांच्या संबंधित यांच्या यात्रेच्या बातम्या, त्यांच्या प्रवासाच्या बातम्या, त्यांच्या पाठीमागे असलेले जनसमुदाय, त्याचा व्हिडिओ मीडिया दाखवत नाही आणि ही खेदाची गोष्ट आहे. खरं तर मीडियाने, आपण ज्याला 5वा स्तंभ म्हणतो लोकशाहीचा, 4था स्तंभ, त्याने खरं तर कसं असलं पाहिजे, तटस्थ. त्यांनी सगळ्यांच्या बातम्या योग्य पद्धतीने दाखवल्या पाहिजे. पण प्रकाश आंबेडकर यांच्यावरच बहिष्कार का टाकला जातोय मला नाही वाटत. जातीवाद असेल नाही, ही भीती आहे, ही प्रकाश आंबेडकरांची भीती आहे आणि जातीवाद असा आहे याच्यामध्ये. खरं तर मी पूर्णतः विरोधी जातीवादाच्या, आणि म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय खास, की घटनेमध्ये सर्वांना समान अधिकार दिलेले आहेत, सगळ्यांना समान स्वातंत्र्य दिलेले आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेमध्ये. आणि राजकीय दृष्ट्या सगळ्यांनीच विकसित व्हायला हवं किंवा सत्तेमध्ये जास्तीत जास्त प्रतिनिधी सर्व समाजातून असले पाहिजे, मुख्यतः त्याच्यात देखील आरक्षण असलं पाहिजे, असा देखील माननीय बाबासाहेब आंबेडकर यांचा आग्रह होता. मग अशा वेळी ज्या प्रकाश आंबेडकर यांनी तुमच्या छातीत धडकी भरवली होती मागच्या विधानसभेच्या वेळेला, लोकसभेच्या वेळेला, मागच्या 19ची गोष्ट करतोय मी, आता मुद्दाम तुम्ही त्यांना दुर्लक्ष करताय, त्यांना वाळीत टाकण्याचा प्रयत्न करताय का मीडिया सकट, माझा आरोप आहे. नाहीतर मीडिया मी दाखवाय बातम्यात. तुम्ही मला सांगा, जर या कॉमेंटमध्ये व्हिडिओच्या तुम्ही नक्की व्हिडिओ टाका तुमच्याकडे असेल तर, मीडियाने दाखवलेला व्हिडिओ पाहिजे मला, कोणी व्यक्तिगत काढलेला नको. तो व्हिडिओ असेल की किती जनसमुदाय प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत त्या यात्रेत सहभागी आहे, ती यात्रा प्रवास करते आहे. नाही टाकलं, फार खेदाची गोष्ट आहे. म्हणजे मीडियामध्ये जरी आपल्याला वाटत असेल आपण सगळे मीडियावर विश्वास ठेवतो, मीडियाच्या बातम्यांवर, पण असं देखील मीडिया करतंय. आणि याच्या पाठीशी कोण आहे? पैसा आहे का? पैसा देऊन हे होतंय का, की सामाजिक उपेक्षितता हा भाग याच्यात आहे. आणि हे गंभीर आहे, विचार करायला हवा सगळ्यांनी या गोष्टीचा. खरं तर आरक्षण हा प्रश्न एकट्या मराठ्यांचा पण नाही, एकट्या ओबीसींचा पण नाही, सगळ्यांचाच आहे. कारण महाराष्ट्र अशांत झालाय.
प्रकाश आंबेडकर यांनी ही देखील भीती मागच्या वेळी बोलून दाखवली होती लोकसभेच्या वेळा की हा अतिशय गंभीर प्रश्न आहे आणि या निमित्ताने अनेक भानगडी होत आहेत, आपापसात द्वेष वाढतोय, जाती जातीमध्ये भांडण लागतायत आणि ते पुन्हा तसंच होणार का, वाहू द्यायचं का, असं व्हायला आपण प्रेरित करायचं का. प्रत्येकाने व्यक्तिगत विचार करा, कारण सामाजिक सलोखा आणि शांततेकरता हे आवश्यक आहे की इथला प्रश्न हा इथे सुटला पाहिजे आणि तो ऑलरेडी सुटलेला आहे. 10% आरक्षण देऊन झाल्यानंतर देखील जरांगेंचा जो हट्ट आहे तो हट्ट चुकीचा आहे असं कोणालाही वाटेल. प्रत्येकाला अधिकार आहे. आज तर प्रकाश आंबेडकरांनी काल हे पण विधान केलं लातूरमध्ये की जे निजाम मराठे आहेत, ही एक चांगली संज्ञा आहे, श्रीमंत मराठे, निजाम मराठे किंवा निजामाच्या दरबारी जे मराठे होते, जे श्रीमंत राहिले, सरदार झाले, ज्यांना मोठी पदं मिळाली, सन्मान मिळाला, असे मराठे गरीब मराठ्यांना मागे टाकतायत किंवा त्यांना दाबतायत. श्रीमंत आणि गरीब ही जी मराठ्यांमध्ये दरी होते त्याकरता गरीब मराठ्यांना आरक्षण हवंच. मनोज जरांगे नेहमीच म्हणतात की गोरगरिबांच्या लेकरांना, गोरगरिबांना प्रगती करू द्यायला पाहिजे. आता त्यांचा नेहमीचा शब्द आहे, लेकरं आणि गोरगरीब. तर मग नेमकं खरं आरक्षणाचा शत्रू कोण आहे? जे 10% मिळालेलं आरक्षण आहे ते का मिळू देत नाहीये, ते मराठ्यांना का घेऊ देत नाहीये, तर त्याऐवजी ओबीसीमधूनच माननीय आंबेडकरांनी सांगितलंय की ही 2 ताटांची संकल्पना वंचितचीच आहे. वंचित बहुजन आघाडीने ही संकल्पना मांडलेली आहे की 2 ताटं नको, हे 2 ताटांची संकल्पना हवीच, की वेगळं आरक्षण द्या आणि ते वेगळं मिळायला पाहिजे. तर हे वेगळं आरक्षण आता दिलं असून सुद्धा हा आरक्षणाचे चेंडू दिल्लीत टोलवला जाणार आहे असं उद्धव ठाकरेंनी आजच पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. गंमत जम्मत चालली आहे. शरद पवार यांनी काय म्हटलं, त्यांनी दंगलीची भीती व्यक्त केली, त्यावर मी व्हिडिओ बनवणारच आहे संध्याकाळी, रात्री किंवा उद्या बनवीन, की त्यांना दंगलीची भीती का वाटते. इतक्या दीर्घकाळ राजकारणात राहिलेल्या नेत्याला हा एक छोटासा प्रश्न आहे आरक्षणाचा, त्यावर नेमकं स्पष्ट असं विधान करतायत नाही. त्यावेळी संभ्रम निर्माण करणारं किंवा गोंधळात पाडणारे विधान ते का करतायत त्यावर आपण बोलणारच आहोत. पण सध्या माझ्या लक्षात आलंय की वंचित बहुजन आघाडीची धास्ती घेतली आहे सगळ्यांनी. प्रकाश आंबेडकर यांची भीती वाटते त्यांना आणि म्हणूनच त्यांच्या या आरक्षण बचाव यात्रेला प्रसिद्धी दिली जात नाही योग्य ती, आणि हे अतिशय चुकीचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. सूचनांचे स्वागत आहे. धन्यवाद.